5 तारीख ही ठरावाची शेवटची तारीख होती. त्याप्रमाणे आज आमची मीटिंग आमच्या हातेघर गावामध्ये आम्ही सोसायटीची मीटिंग ठरावाच्या निमित्तानं आयोजित केलेली होती. परंतु या मीटिंगला फक्त मी आणि आमचे गावडे साहेब असे 2 डायरेक्टर हजर राहिलो होतो. बाकीचे डायरेक्टर इथं येऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे आजची मीटिंग ही पोस्टपोन झालेली आहे. ते डायरेक्टर कुठे जातात? आता ते होते सकाळी शशिकांत शिंदेंच्या घरी, पण त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो, त्यामुळे ते मागच्या दारानं निघून गेले. याबाबत शिंदे साहेबांशी तुमचं काय बोलणं झालं? नाही, मी बोललो ना त्यांच्याशी, तर ते म्हटले जावा तुम्ही, मी बाकीचे पाठवतो आणि तुमचा ठराव करा आणि विषय संपवा. परंतु नंतर ते ऋषिकांत शिंदे तिथे आले आणि त्यांना अडवाडाव केल्यामुळं ते इथं पोचू शकलेले नाही. ते जर इथं पोचले असते तर निश्चितपणानं ते माझ्याबरोबर असते. त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी थांबवून घेण्यात आलं, त्यामुळं ते येऊ शकले नाही. आणि हा आमचा आता नैतिक विजयच आहे. ते आले नाही आणि गेले नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आज तालुक्यातले जवळजवळ ठराव आमचे 90% शिवेंद्रराजांच्या विचाराचे झालेले आहेत. त्यामुळं जिल्हा बँकेला आमचा हा निश्चितच विजय आहे. कदाचित ही निवडणूकसुद्धा बिनविरोध होईल. आकाडचा विषय, कारण तिथं मेजॉरिटी आमचीच होती, त्यामुळे त्यांना आकांडतांडव करण्याची काही गरज नव्हती. तिथं याची काही गरज नव्हती. ठराव झाला असता, शांततेनं ठराव होत होता आणि तो झाला. आमच्या इथं सुद्धा आम्ही शांततेनंच, म्हणून तर एवढ्या प्रशासनानं ताकद लावली होती की इथं वादविवाद होऊ नये. त्यांना भीती वाटत होती, तर त्यांनी प्रोटेक्शन घेऊन यायचं होतं आणि त्यांना विरोध करायचं होतं, विरोधात मतदान करायचं होतं. आम्हाला काय प्रॉब्लेम झाला नसता. एका मतानं आम्ही काय हरू शकत नाही. हा सायगरचा रस्ता असेल, ह्या रस्त्याला जवळ 194 कोटी रुपये आत्ता मंजूर केलेत. ही उपसा सिंचन आहे, म्हणजे पलीकडची राहिलेली जमीन, याला आता शिवेंद्रबाबांनी इरिगेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी आली. परंतु इथल्याच लोकांनी अशा पद्धतीचं वातावरण केलं आहे. आज विकासापासून वंचित राहणार आहेत आमची गावं. का विकास करायचा? मी तरी का करायचा आणि त्यांनी तरी का करायचं? इथून पुढचं धोरण आम्ही ठरवणारच आहे. इतर गावांना आम्ही निधी टाकू, परंतु ह्या पंचकोशीमध्ये आम्ही आता निधी टाकणारच नाही. ज्या ज्या गावांना आगाऊपणा केला आहे, आमचं कावडी सायगर त्यांनी नाही आगाऊपणा केलेला. परंतु आता आकेगणी आहे, पानस आहे, हादगेगर आहे, प्रामुख्यानं इथल्या लोकांनी ज्या पद्धतीनं हे वातावरण निर्माण केलं. 6 गावात आमची कधी अशी परिस्थिती झाली नव्हती. कुठं नाही एवढं प्रोटेक्शन आलं आहे. तुम्ही खाली जाऊन बघा, किती अधिकारी IAS अधिकारी आलेत. तर त्यांना ज्या पद्धतीनं हे वातावरण केलं, इथं गालबोट लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना प्रत्युत्तर आम्ही देऊच. यामध्ये सामान्य नागरिकांचा दोष काय? तुम्ही आता नाही, सामान्य म्हणजे आमची 6 गावची समिती, 25 वर्षापासूनचे मतदार आहे. ऐका ना, 6 गावची आमची कमिटी आहे आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही इथं या, लोकांशी बोला. कारण आमच्या 6 गावानं त्यांना तिथं नियुक्त केलं आहे सोसायटीला. त्यांनी स्वतः नाही, आमची निवडणूक ही बिनविरोध झाली. 6 गावानं ठरवून प्रत्येक गाव आमचं काय करतं, सदस्य नेमून देतं. कावडी गाव आहे तर माझं कावडी गाव नाव सांगतं, सायगर असेल, ज्याची त्याची माणसं ती देतात. आणि मग अशा पद्धतीचं वातावरण काय. आणि आमच्या काय ह्याच 1-2 गावातनीच तुमचा श्रीहरी गोळे हा तर एकदम गद्दार आहे. काम भाजपचं करतो, पण त्यानं ह्यामध्ये सगळं प्लॅनिंग जे केलं, लोकांना फोडाफोडी, घरी जाणं, हे त्यानं केलेलं आहे. आणि म्हणून तर आता बाबांना तर मी सांगितले पहिली हक्कलपेटी त्याची करा म्हणून. कारण ही जिथं कारस्थानं केलेत लोकांनी, आणि लोक दोन्हीकडे पैसे घेतात. आता आजी ते माझ्याकडनं 2 लाख रुपये घेऊन गेला, त्याची आई रात्री तिकडं गेले. म्हणजे अशा पद्धतीचं हे वातावरण इथं झालं आहे, ते बरोबर नाही ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.